नमस्कार. मी डॉक्टर अरुण गद्रे. महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र शासनानं 12 ते 14 वयोगटातल्या मुलींसाठी HPV ही लस त्याचं लसीकरण सुरू केलं आहे. तिच्या विरुद्ध व्हॉट्सअपवर एका डॉक्टरांचा व्हिडिओ मी पाहिला. त्यात ते डॉक्टर असं सांगतात, एका आंतरराष्ट्रीय तज्ज्ञाचा हवाला देत भयभीत करतात लोकांना आणि सांगतात की ही लस तुम्ही देऊ नका मुलींना, कारण तुम्ही जर तुमच्या मुलीला ही लस दिलीत तर तिला पुढे गर्भधारणा होणार नाही, मेंदूचे विकार होतील. एक ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून आणि जनआरोग्य अभियानचा कार्यकर्ता म्हणून निसंदिग्धपणे जबाबदारी घेऊन मी तुम्हाला हे सांगतोय की महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली HPV ही लस तुमच्या मुलींना संपूर्णपणे सुरक्षित आहे, नव्हे ती घ्यायला हवी. ही लस काय करते? स्त्रियांमध्ये 35 नंतर काही स्त्रियांना गर्भाशय मुखाचा कॅन्सर होतो. भारतात दरवर्षी 1.5 लाख स्त्रियांना होतो, त्यातल्या 70,000 स्त्रिया मरण पावतात. HPV लस ही लैंगिक संबंध सुरू होण्याच्या अगोदर घेतली या वयोगटात तर त्या स्त्रीचा 70% बचाव करते या कॅन्सरपासून. लक्षात घ्या, तुमच्या मुलीला तुम्ही जेव्हा ही लस द्याल तेव्हा तिचा 70% बचाव होणारे पुढे होऊ शकणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून. आणि ते व्हिडिओमध्ये सांगतायत तसं गर्भधारणा होणार नाही वगैरे, ते सोडून द्या. 2006 पासून 20 वर्ष कोट्यावधी मुली ही लस घेत आहेत. त्यांचा डाटा असं सांगतो की ते तर नाहीच, पण कोणतेही गंभीर दुष्परिणाम ह्या लसीमुळे आढळलेले नाहीत. आता तात्पुरतं काहीतरी छोटं लस दिल्यानंतर तिथे लाल होणं, सूज येणं, दुखणं, ताप येणं, 100त एखाद्या मुलीला चक्कर येणं आणि अगदी 10-12 लाखामध्ये एखाद्या मुलीला तीव्र रिॲक्शन येतं जिच्यावर इलाज असतो, असं होऊ शकतं. पण तरी हे असे अवैज्ञानिक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. त्याचं कारण जगभरच, आता अगदी अमेरिकेत सुद्धा राजकारणी काय किंवा काही बुद्धिवंत पण काय, आणि भारतात सुद्धा आता ते लोन पोचलं आहे, अवैज्ञानिक बोलत आहेत आणि लसीकरणाच्या विरोधात. हो, लस ही माणसाला मिळालेलं वरदान आहे. देवीचा आजार आपल्याला ऐकू तरी येतो का आता? कारण लसीमुळे आपण त्याचं उच्चाटन केलं आहे. तेव्हा मी ते CIDमध्ये वगैरे सगळ्या मालिकेमध्ये शेवटी सांगतात ना, सुरक्षित राहू, तसं मी तुम्हाला सांगतो आहे, तुमच्या मुलीला महाराष्ट्र शासनानं सुरू केलेली ही HPV लस द्या आणि पुढे होऊ शकणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कॅन्सरपासून तिला सुरक्षित करा. आणि हो, असे भयभीत करणारे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. असा ज्ञान देणारा आणि वैज्ञानिक सत्य समजावून सांगणारा व्हिडिओ व्हायरल करण्याची जबाबदारी सुद्धा आपली सगळ्यांची आहे. आणि तुम्हाला जर अशा वैज्ञानिक पोस्ट हव्या असतील तर माझं चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.